क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। पांढरकवडा सोनुर्ली येथे घराला भीषण आग, आगीत गोठा जळून खाक, घरातील लाखो रुपये रोख रक्कम जळाली। गोठ्यातील एक गाय, एका शेळीचा जागेवरच मृत्यू। येथून जवळच असलेल्या सोनुर्ली येथे बुधवारी रात्री 8च्या सुमारास राजू आनंदराव मते या शेतमजुराच्या घराला आग लागून घर व घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले। घराजवळील गोठ्यालाही आग लागून गोठ्यातील बांधलेली एक गाय, एक शेळी आगीने होरपळून जागेवरच मृत्युमुखी पडल्याची घटना सोनुर्ली येथे घडली। सविस्तर वृत्त। राजू आनंदराव मते राहणार सोनुर्ली यांना घरकुल आल्याने त्यांनी आपल्या घरकुलाचे काम चालू केले होते। बांधकाम चालू असल्यामुळे त्यांनी जवळच राहण्याची व्यवस्था केली होती। बुधवार दिनांक 17/12/2025 ला रात्री मते परिवार घरी नसताना घरात आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली। आगीचे रुद्ररूप मोठे असल्या कारणाने तसेच घरात गॅस सिलेंडर असल्याने कोणीही अंदर जाण्याचे साहस करत नसल्याने आग प्रचंड वाढली। आग एवढी भीषण होती की घराजवळीलच गोठ्याला आगीने आपल्या कवेत घेतले। सुरेश उद्धवजी घोटेकर यांच्या मालकीच्या या गोठ्यात बांधलेली एक गाय व एक शेळी आगीत जळून मृत्युमुखी पडली। विशेष म्हणजे गावकऱ्यांनी धाडस दाखवत अशोक सूर यांच्या शेतातील मोटर पंपाद्वारे आग एका तासात आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत शेतमजूर राजीव आनंदराव मते यांच्या राहत्या घरातील गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट होऊन घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य, घरकुल बांधणीसाठी जमवलेली 1 लाख रोख रक्कम जळून खाक झाली। घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील खरवडे यांनी वडकी पोलीस स्टेशनला व केळापूर तहसीलदार साहेब यांना रात्रीच दिली। घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोरखंडे यांनी घटनास्थळाला भेट देत अधिक तपास केला। प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा कयास लावला जात असून या आगीमुळे राजू मते या शेतमजुराचे प्रचंड नुकसान झालेले आहे। सोबतच सुरेश घोटेकर यांच्या गोधन जळून खाक झाल्याने मोठे नुकसान त्यांना सहन करावे लागले। तरी प्रशासनामार्फत शेतमजूर तसेच गोठा मालकाला योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस